नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला कन्सेप्ट सिरीजचा पार्ट आहे सोलो क्रॉपिंग आणि त्याच्यानंतर मल्टिपल क्रॉपिंग. या दोघांमध्ये नेमकी डिफरन्स काय हे आपल्याला पाहिजे पहा. तर सोलो क्रॉपिंग आपण अगोदर पाहू, त्याच्यानंतर मल्टिपल क्रॉपिंग आपल्याला पाहिजे. सोलो क्रॉपिंग म्हणजे नेमकी काय असते. आता पहा, जर समजा तुमच्याकडे जमीन आहे, 1-2 एकर जमीन आहे आणि ह्या जमिनीवरती आता 2025 सुरू आहे. 2025 चा खरीप सीझन सुरू आहे. या खरीप सीझन मध्ये तुम्ही जर ठरवलं की मला कॉटनच लावायचं, की काय लावायचं, कॉटन. पूर्ण शेतावरती तुम्ही काय लावलं, कॉटन लावलं. एकही तुम्हाला दुसरं क्रॉप दिसत नाही. पूर्ण शेतावरती 1 एकर वरती तुम्हाला काय दिसतंय, कॉटन दिसतंय. तर याला म्हटलं जातं सोलो क्रॉपिंग. याला काय म्हटलं जातं, सोलो क्रॉपिंग म्हटलं. हे लक्षात ठेवा, याला काय म्हटलं जातं, सोलो क्रॉपिंग. आणि त्याच्यानंतर मोनोकल्चर म्हणजे नेमके काय. सोलो क्रॉपिंगचाच एक भाग आहे मोनोकल्चर. याच्यामध्ये झालं असं की तुमच्याकडे जी जमीन आहे, 2025 चा खरीप सीझन सध्या सुरू आहे. या खरीप सीझन मध्ये तुम्ही कॉटन लावलाय. खरीप सीझन मध्ये कॉटन लावलं. या खरीप सीझन मध्ये कॉटन लावल्यानंतर 2026 चा तुमच्याकडे पाणी नाही, रब्बी मध्ये तुम्ही खाली ठेवली जमीन. 2026 चा खरीप सीझन सुरू आहे आणि या खरीप सीझन मध्ये पुन्हा तुम्ही कॉटनच लावलंय. 2027 चा खरीप सीझन स्टार्ट झालाय, पुन्हा तुम्ही काय लावलाय, कॉटनच लावलाय. म्हणजेच तुम्ही काय करताय, एकच पीक दरवर्षी वारंवार त्याच जमिनीवरती रिपीट करतात. याला म्हटलं जातं मोनोकल्चर. याला काय म्हटलं जातं, मोनोकल्चर. ज्यावेळेस तुमच्याकडे असलेल्या जमिनीवरती एकच क्रॉप दिसतं त्यावेळेस म्हटलं जातं सोलो फार्मिंग किंवा सोलो क्रॉपिंग. आणि ज्यावेळेस तुमच्याकडे असलेलं जे पीक असेल तुम्ही वर्षानुवर्ष तेच रिपीट करताय, त्याच जमिनीवरती करताय, त्याला म्हटलं जातं मोनोकल्चर. त्याला काय म्हटलं जातं, मोनोकल्चर. या दोघांमधला डिफरन्स लक्षात आला असेल. आता आपण जाऊया मल्टिपल क्रॉपिंग कडे. मल्टिपल क्रॉपिंग म्हणजे नेमकी काय. तर मल्टिपल क्रॉपिंग मध्ये आपल्याकडे जी काही लँड असेल त्या लँडवरती दोन किंवा दोन पेक्षा जास्त पिकं लावायची. यालाच काय म्हटलं जातं, मल्टिपल क्रॉपिंग म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं, मल्टिपल क्रॉप. 2 किंवा 2 पेक्षा जास्त पिकं आपल्याला काय करायचे, लावायचे. मग आता 2 किंवा 2 पेक्षा जर पिकं जर लावायची असेल तर याच्यात पुन्हा 2 प्रकार पडतात. एक म्हणजे इंटरक्रॉपिंग आणि दुसरं असतं मिक्स क्रॉपिंग. आता झालं असं की तुमच्याकडे ठरलं तुमचं की मला आता या वर्षी 2 किंवा 2 पेक्षा जास्त पिकं घ्यायची. समजा आपण ठरवलं की 2 पिकं मला घ्यायची. ज्यावेळेस तुम्ही 2 पिकं घेतात, समजा इथं व्हीट घेतलं आणि त्याच्याबरोबर तुम्ही मस्टर्ड लावायचं ठरवलं. त्याच्याबरोबर काय लावायचं ठरवलं, मस्टर्ड लावायचं ठरवलं. आता हे 2 पिकं तुमच्या जमिनीत लावताय, परंतु तुम्ही याच्यामध्ये या व्हीटच्या ज्या रांगा असतील ह्या रांगा 9 लावल्या. ह्या रांगा किती लावल्या, 9 रांगा लावल्या. आणि त्याच्यानंतर एक रांग तुम्ही कशाची लावली, मस्टर्डची लावली. परत पुन्हा तुमच्या 9 ज्या रांगा असतील त्या पुन्हा तुमच्या काय लावल्या, व्हीटच्या लावल्या. परत दुसरी जी रांग असेल ती तुम्ही कशीच लावली, मस्टर्डची लावली. म्हणजे इथं तुम्हाला त्या शेतीवरती काय दिसतं, तुमच्याकडे 2 पिकं आहेत, परंतु जे 2 पिकातले जे रांगा ज्या असतील किंवा त्याचा जो पॅटर्न असेल हा डेफिनाइट दिसतो. म्हणजे 9 रांगा तुमच्या कशाच्या असतील, व्हीटच्याच असतील. त्याच्यानंतरची एक रांग कशाची असेल, तुमची मस्टर्डची. डेफिनाइट रो पॅटर्न आहे, परंतु तुमचे 2 पिकं आहेत. याला म्हटलं जातं इंटरक्रॉपिंग. याला काय म्हटलं जातं, इंटरक्रॉपिंग. पण ज्यावेळेस तुमच्या शेतीमध्ये तुम्ही 2 पिकं घ्यायचे ठरवले, पण त्याचा कुठलाही डेफिनाइट रो पॅटर्न नाही. डेफिनाइट रो पॅटर्न नाही. म्हणजेच काय, तुम्ही समजा इथं व्हीटच्या 3 रांगा लावल्या पहिल्या, त्याच्यानंतर तुमच्या मस्टर्डच्या 4 रांगा दिसतात. परत तुमच्या व्हीटच्या 7 रांगा दिसतात. त्याच्यानंतर मस्टर्डची 1 रांग दिसते. म्हणजे कुठला डेफिनाइट रो पॅटर्न आहे का, नाही. डेफिनाइट रो पॅटर्न ज्यावेळेस नसतो पण तुमच्या शेतामध्ये तुम्ही 2 किंवा 2 पेक्षा जास्त पिकं घेतात, त्याला म्हटलं जातं मिक्स क्रॉपिंग. त्याला काय म्हटलं जातं, मिक्स क्रॉपिंग. आणि हे दोन्हीही टाईप कशाचे, मल्टिपल क्रॉपिंगचे आहेत. हे लक्षात ठेवा, मल्टिपल क्रॉपिंगचे आहेत. तर हे मल्टिपल क्रॉपिंग ह्या 2 भागात डिवाइड केलं जातं, इंटरक्रॉपिंग आणि त्याच्यानंतर मिक्स क्रॉपिंग. दोघांमध्ये सुद्धा 2 किंवा 2 पेक्षा जास्त पिकं घेतात. पण इंटरक्रॉपिंग मध्ये ज्यावेळेस तुम्ही पिकं घेत असतात त्यावेळेस डेफिनाइट रो पॅटर्न असतो आणि मिक्स क्रॉपिंग मध्ये तुमचा डेफिनाइट रो पॅटर्न आपल्याला दिसत नाही. तर त्याला म्हटलं जातं मिक्स क्रॉपिंग पा. ठीक आहे, तर हेच कन्सेप्ट तुमच्यापर्यंत पोहोचायचे होते. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये कन्सेप्ट सिरीजच्या पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू.